नमस्कार माझ्या सर्व ताईंना मैत्रिणींना आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, पाडवा सण जवळ चालला आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लागतात त्या गाठी। तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला घरीच अवेलेबल होतात, परंतु ह्या ज्या गाठी असतात त्या आपल्याला विकतच आणाव्या लागतात। तर त्यासाठी ना आपण जेव्हा बाजारात ते आणायला जातो तर भरपूर सारे पैसे लागतात। तर म्हटलं चला आज आपण घरीच बनवण्याचा प्रयत्न करूया। तर मी माझ्या साधे सोप्या पद्धतीने घरीच या गाठी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्या कशा बनवल्या आहेत तर चला व्हिडिओ पूर्णपणे पुढे बघा नक्कीच। तर मैत्रिणींनो, इथे मी सर्वप्रथम गॅस बंद असतानाच हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर मग अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे म्हटलं तरी चालेल तितकंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर गॅस चालू करून आणि मग आपल्याला ते म्हणजे चमच्याने हलवायचं आहे। कारण जर तुम्ही चालू गॅसवरती साखर टाकली तर लगेच पातेलं गरम झालेलं असताना साखर लागते आणि मग ती व्यवस्थित म्हणजे त्याचा पाक तयार होत नाही, खाली डागून जाते। त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम आधी थंड जे पातेलं असेल त्यामध्ये साखर ओतून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम चालू करायची आणि हा पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे असं ढवळतच राहायचं आहे। बराच वेळपर्यंत हे ढवळत राहायचं, म्हणजे जेणेकरून खाली लागणार पण नाही आणि पाक पण छान तयार होईल। तर अशी ही प्रोसेस करण्यासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटे तर नक्कीच लागतात। आणि थोडंसं पाणी मला कमी वाटलं इथे, पुन्हा मी थोडंसं नॉर्मल पाणी त्यामध्ये ॲड केलं आहे। आता अजून हे 10 मिनिटं तरी थोडंसं आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे पूर्णपणे साखर छान प्रकारे विरघळेल। आणि तोपर्यंत एकीकडे साखरेचा पाक होईपर्यंत इथे मी आपे पात्र घेतलं आहे, त्याला छान असं थोडंसं जास्त तूप न लावता थोडंसं ब्रशच्या साहाय्याने अथवा नॉर्मल हाताच्या बोटाने सुद्धा आपण हे तूप लावून घ्यायचं आहे। जास्त जर तूप लावलं तर मग हे ज्या गाठी आहे त्या गाठी जास्त तुप्पट होतील, त्यामुळे आपल्याला नॉर्मलच तूप लावून घ्यायचं आहे। आणि जे त्या जर तुप्पट झाल्या तर मग ते आपण जेव्हा ते कपड्यावरती म्हणजे जेव्हा आपण गुढी उभारू त्या कपड्याला जर हे तूप लागलं तर मग तो कपडा पण खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुपाचा वापर कमी करायचा आहे इथे। आणि आता इथे मी आपे पात्रामध्ये एक दोरा घेतलेला आहे, तुमच्याकडे जो दोरा असेल तो व्हाईट कलरचाच म्हणजे शक्यतो वापरायचा आहे, तर तो दोरा घेतला आहे मी। जर जो आपण भत्त्यासाठी वापरतो तो दोरा असेल तर जास्तच उत्तम असेल, परंतु माझ्याकडे हा साधा दोरा होता तो घेतलेला आहे मी। आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं नॉर्मल इतकं इनो टाकून घ्यायचं आहे। इनो टाकण्याचं कारण असं आहे की जे साखरेचा पाक आहे तो जरा नॉर्मल असं पांढरा शुभ्र दिसला पाहिजे, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं इनो ॲड केलं आहे। आणि त्यानंतर आता थोडंसं मी पाक एका प्लेटमध्ये ओतून बघितला, जर हलला नाही तर समजायचं की आपला पाक छान तयार झालेला आहे। आणि आता तुम्ही एका वाटीमध्ये ओतून घेतले मिश्रण, आणि ते का ओतलं आहे तर मला 2 कलरचे इथे गाठी बनवायच्या, त्यामुळे तर एक वाटीमध्ये जे आहे त्यामध्ये मी केशरी कलर ॲड केलेला आहे आणि आता या पद्धतीने मी तो कलर यामध्ये टाकून घेते। तर एका आड एक या पद्धतीने मी हा केशरी कलर टाकून घेतला आहे, म्हणजे 2 कलरची ही गाठीची माळ तयार होईल यासाठी। आणि आता त्यानंतर जो आपला ओरिजिनल पाक आहे, म्हणजे ज्यामध्ये कलर ॲड केलेला नाही, तो पाक मी यामध्ये पुन्हा ओतून घेते। एका आड एक या पद्धतीने मी हे भरून घेते। तर त्या पद्धतीने पटपट ही प्रोसेस करायची, जेणेकरून पाक हा घट्ट होणार नाही, कारण पाक हा पटकन घट्ट होतो ना, त्यामुळे जरा फास्ट ही प्रोसेस करायची। आणि ही जी हा दोरा आहे ना तो पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे, जेणेकरून म्हणजे ते ज्या साईडला न जाता माळ छान तयार होते। या पद्धतीने मी आधी अर्धा तास ठेवल्यानंतर अशा प्रकारची माळ तयार झालेली हे बघा। मी देखील पहिल्यांदाच ही माळ बनवलेली आहे, तर साधा सिंपल असा माझा प्रयत्न होता। तर असं म्हणतात की केल्याशिवाय तर काहीच येत नाही, तर म्हटलं चला करून बघूया। तर तुम्ही देखील या पद्धतीने बघा आणि कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।